नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. 9 वर्षाच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ गाव बंद. मालेगाव ग्रामीण भागातील दाभाडी पिंपळगाव येथील दुर्दैवी घटनेच्या निंदनीय प्रकारचे सर्वत्र निषेध आंदोलन हे सुरूच असून यामध्ये नाशिक महामार्गावरील सौंदाणे या गावी आज गावातील दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच सकाळी 10 वाजता मूक मोर्चाही काढण्यात आला. यावेळी गावातील ग्रामस्थांसहित सर्व महिला भगिनी व लहान मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. माझे नाव चेतन पवार, राहणार सौंदाणे. आज 1 डिसेंबर रोजी आम्ही सौंदाणे गाव पूर्णपणे कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामागची गोष्ट म्हणजे गेल्या मागच्या आठवड्यात मौजे गंगासागर वस्ती दाभाडी पिंपळगाव या ठिकाणी जो आमच्या चिमुरडीवर आदिवासी मुलगी 9 वर्षाची होती तिच्यावर जो अमानुष अत्याचार झाला, त्या ठिकाणी त्या निषेधार्थ आम्ही आज आमच्या संपूर्ण गावाकडून कडकडीत बंद आम्ही आज या ठिकाणी ठेवलेला आहे. ती निश्चित आदिवासी मुलगी होती म्हणून आम्ही तो गोष्ट केला. ती कोणतीही जातीची असो, पंथाची असो, परंतु आज जी गोष्ट खूप क्रूड आणि निंदनीय गोष्ट घडलेली आहे, तर त्या आरोपीला कठोर शिक्षा नव्हे तर फक्त आमची शासनाकडे विनंती राहील त्या आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे. यासाठी आम्ही संपूर्ण सौंदाणे गाव एकजुटीने बंद होऊन या संपात सहभागी झालो. या ठिकाणी आम्ही मूक मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चाला संपूर्ण समाज, गावातील विशिष्ट प्रकारचे संपूर्ण समाज एकत्र येऊन आम्ही मूक मोर्चाही काढला आणि आंदोलन केले.